नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. BEd CET असेल, LLB CET असेल, त्याचबरोबर MSc CET, PCB PCM असेल, तर या CETसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना आधार कार्डसोबत अपार ID कार्ड जे आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अपार ID कार्ड कसा मिळवायचं तर असा देखील प्रश्न आहे. तर हे अपार ID मागील 2 ते 3 वर्षांपासून प्रत्येक शाळांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर यापूर्वीच्या शाळांमध्ये किंवा तुम्ही शिकत असलेल्या शाळांमध्ये हे अपार ओळखपत्र तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये, शाळेतील ऑफिसमध्ये मिळणार आहे. आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमच्याकडे अपार ओळखपत्र नसेल तर अपार ID कसं काढायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी तुमच्या मोबाईलमध्ये अपार ID नव्याने जनरेट करू शकता. तर हे अपार ओळखपत्र काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर हे ॲप घ्यायचं आहे. डिजिलॉकर ॲप घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये साइन इन करायचं आहे. तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकून किंवा तुमचं जे डिजिलॉकर आहे प्रॉपर तुम्हाला ॲक्सेस द्यायचा आहे. अपार ID काढण्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती डिजिलॉकर अशा प्रकारचं तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर ॲप काढून देखील सदरचे जे सर्टिफिकेट आहे, अपार ID आहे ते डाउनलोड करू शकता. तर यासाठी सर्वप्रथम लॉग इन आणि रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. बहुतेकशे विद्यार्थी असतात तर हे नवीन असतात, त्यामुळे लक्षात घ्या. क्रिएट अकाउंट किंवा लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर कंटिन्यू. लक्षात घ्या, माझा अगोदरच अकाउंट आहे आणि जर तुम्हाला नवीन करायचं असेल तर क्रिएट न्यू अकाउंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. पुन्हा संबंधित जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP पाठवला जाईल. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला डिजिलॉकर याचं पेज तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला अपार ID डाउनलोड करण्यासाठी लक्षात घ्या सर्च डॉक्युमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आणि येथे तुम्हाला पाहू शकता की अपार ID अशा प्रकारचा ऑप्शन टाकून तुम्हाला सर्च या टॅबवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता की अकॅडमिक बँक क्रेडिट म्हणजेच लक्षात घ्या की अपार ID तुम्हाला समोर पाहायला मिळेल. येथे ऑप्शन दिला आहे तर यावरती क्लिक करायचं आहे. ABC ID आणि अपार ID दोन्ही एकच आहेत. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला अपार ID काढण्यासाठीचं पेज पाहायला मिळेल. तर लक्षात घ्या, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. तुमचं डिजिलॉकरप्रमाणे तुमचं नाव आल्याचं पाहायला मिळेल, त्यानंतर तुमची बर्थ ऑफ डेट आल्याची पाहायला मिळेल, त्यानंतर जेंडर आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जर शाळा कॉलेजमध्ये शिकत असाल तर त्या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर आयडेंटिटी टाईप लक्षात घ्या, म्हणजेच तेच आयडेंटिटी व्हॅल्यू म्हणजेच लक्षात घ्या तुम्ही रोल नंबर टाकू शकता, स्कूलचा रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता, एनरोलमेंट नंबर टाकू शकता किंवा नवीन ॲडमिशन असेल किंवा यापैकी जर नसेल तर नन या टॅबवरती तुम्ही क्लिक करू शकता. लक्षात घ्या, जर असेल तर तुम्हाला संबंधित माहिती आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि लक्षात घ्या, अकॅडमिक इयर कोणत्या वर्षी तुम्ही शिकताय 2025 घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आय एम ॲज स्टुडंट ॲट लक्षात घ्या तुम्ही स्टुडंट कुठे आहात तर संबंधित विभाग असेल जर या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज युनिव्हर्सिटी जर सापडत असेल तर तुम्हाला निवडायचं आहे. तर लक्षात घ्या की तुमच्याकडे जर डेटा नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे नसेल तर नन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि नन या टॅबवरती क्लिक केलं तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आणि त्यानंतर गेट डॉक्युमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या तुमची रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे. आणि लक्षात घ्या तुमचा जो अपार ID आहे तो थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या लक्षात घ्या इश्यू डॉक्युमेंटमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता की अपार ID लक्षात घ्या तुमचं इथे जनरेट झालेला आहे. तर डिजिलॉकरमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आणि अपार ID तुम्हाला पाहता येणार आहे. तर याची तुम्ही प्रिंट देखील काढू शकता. तर अशा प्रकारचं हे अपार ID आहे. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती ही अपार IDची प्रत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अपार IDचा सिम्बॉल तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं अपार ID तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील अपार ID डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये विविध CET किंवा ॲडमिशनसाठी लागणारं अपार कार्ड कसं जनरेट करायचं या संदर्भात आपण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात सर्व अपडेट CET संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा.